श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भक्तांनो, आज जर तुम्ही एकटे बसून रडत असाल, आज जर तुमच्या मनात हजारो चिंता असतील, आज जर तुम्हाला वाटत असेल की तुमचं कोणीच नाही, तर हा संदेश तुमच्यासाठीच आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण कदाचित आज स्वामी समर्थ तुमच्याशी याच व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहेत. तुमच्या डोळ्यातील अश्रू, मनातील वेदना, हृदयातील जखमा आणि आयुष्यातील संघर्ष स्वामी समर्थ पाहत आहेत. लक्षात ठेवा, ज्या माणसाला देव मोठं बनवणार असतो त्याची परीक्षा आधी मोठी घेतो. म्हणून आज जे दुःख आहे ते कायमचे नाही. आज जी अडचण आहे ती शेवट नाही, आणि आज जे अश्रू आहेत ते उद्याच्या आनंदाची सुरुवात आहे. स्वामी समर्थ सांगतात, बाळा, संकटे आली म्हणून घाबरू नकोस. अंधार आला म्हणून सूर्य उगवणार नाही असं होत नाही. आज अनेक लोक पैशांच्या अडचणीत आहेत. काहींना नोकरी मिळत नाही, काहींचा व्यवसाय चालत नाही, काहींना नात्यामध्ये त्रास आहे, काही जण घरातील समस्यामुळे रात्रभर झोपू शकत नाहीत. पण स्वामी सांगतात, काळ काय बदलायला वेळ लागत नाही. जसा उन्हाळ्यानंतर पाऊस येतो, रात्रीनंतर सकाळ येते, तसंच दुःखानंतर सुख देखील येत असतं. आज तुम्ही रडत असाल, पण उद्या हसण्याची वेळ देखील येईल. फक्त विश्वास सोडू नका. भक्तांनो, कधी कधी आपण देवाला विचारतो, स्वामी, माझ्याच आयुष्यात एवढ्या समस्या का? पण लक्षात ठेवा, सोने चमकण्यासाठी आधी आगीत तापावं लागतं. हिरा बनण्यासाठी दगडाला घाव सहन करावे लागतात, आणि मोठा माणूस बनण्यासाठी संकटाचा सामना करावा लागतो. तुम्ही सध्या ज्या वेदना सहन करत आहात, कदाचित त्या तुम्हाला भविष्यात खूप मजबूत बनवतील. स्वामी समर्थ म्हणतात, हार मानू नकोस, कारण हार मानणाऱ्यांना इतिहास लक्षात ठेवत नाही. इतिहास त्यांनाच लक्षात ठेवतो जे संकटाशी लढले आहेत. आज जर लोक तुझी थट्टा करत असतील, तुला कमी लेखत असतील, तुझ्या अपयशावर हसत असतील, तर त्यांना हसू दे. कारण जे लोक आज हसतात तेच उद्या तुझ्या यशावर टाळ्या वाजवतील. भक्तांनो, आयुष्यात प्रत्येकाला दुःख येतं. स्वतः श्रीरामांना वनवास भोगावा लागला, पांडवांना संकटे सहन करावी लागली. मग आपण सामान्य माणसं आहोत, आपल्याला ही परीक्षा द्यावी लागेल. पण लक्षात ठेवा, देव परीक्षा त्यालाच देतो ज्याच्यात ती पार करण्याची ताकद असते. आज जर तुझ्या मनात भीती असेल, तर स्वामी समर्थांचा हा मंत्र लक्षात ठेव. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा फक्त शब्द नाही, ही लाखो भक्तांची शक्ती आहे. जेव्हा तुम्हाला वाटत असेल की सर्व संपलं आहे, तेव्हा डोळे बंद कर, स्वामींचं नाव घे आणि स्वतःला सांग, मी एकटा नाही. कारण जिथे श्रद्धा असते तिथे स्वामी असतात. भक्तांनो, कधी कधी आपल्याला वाटतं, माझी प्रार्थना स्वामीपर्यंत पोहोचत नाही. पण लक्षात ठेवा, प्रत्येक प्रार्थना ऐकली जाते. फक्त उत्तर मिळायला योग्य वेळ यावी लागते. शेतकरी बी पेरल्यानंतर दुसऱ्या दिवशी पीक मागत नाही, तो संयम ठेवतो. तसंच तुम्हीही संयम ठेवा. तुमची वेळ नक्कीच येईल, तुमचा दिवस येईल, तुमचं नशीब बदलेल. आज ज्या लोकांनी तुम्हाला नाकारलं आहे तेच लोक उद्या तुमचं कौतुक करतील. आज जे अश्रू आहेत ते उद्या आनंदाश्रू बनतील. आज ज्या जखमा आहेत त्या उद्या तुमची ताकद बनतील. भक्तांनो, स्वामी समर्थ सांगतात, तक्रार कमी करा आणि प्रयत्न जास्त करा. कारण फक्त रडून समस्या सुटत नाहीत. उठावं लागतं, लढावं लागतं, पुन्हा प्रयत्न करावा लागतो.
आणि जो प्रयत्न करतो त्याला स्वामींची साथ नक्कीच मिळते. तुमच्या आयुष्यात कितीही अडचणी असू द्या, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुम्ही पराभूत नाहीत. तुम्ही फक्त एका कठीण काळातून जात आहात आणि कठीण काळ कायमचा राहत नाही. मजबूत माणसं मात्र कायम राहतात. आज स्वतःशी एक वचन द्या, मी हार मानणार नाही, मी रडून थांबणार नाही, मी संकटांना घाबरणार नाही, मी स्वामीवर विश्वास ठेवेन, मी माझे प्रयत्न सुरू ठेवेन आणि एक दिवस नक्कीच यशस्वी होईन. भक्तांनो, जर तुम्ही सध्या खूप अडचणीत असाल, मनाने खचला असाल, टेन्शनमध्ये असाल किंवा सतत दुःख सहन करत असाल, तर स्वामी समर्थांचा हा संदेश नक्की ऐका. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा स्वामी समर्थांचा सर्वात प्रसिद्ध आणि लाखो भक्तांना धैर्य देणारा संदेश आहे. आज स्वामी समर्थ जणू तुला सांगत आहेत, संकटे कायमची नाहीत. काळ बदलणार आहे. रात्र कितीही काळी असली तरी सूर्योदय होणार आहे. आज तुझ्यावर कितीही संकटे असोत, लोकांनी तुला समजून घेतलेलं नाही तरी निराश व्हायचं नाही. प्रत्येक संघर्ष तुला अधिक मजबूत बनवणार आहे. धैर्य, संयम ठेवणारा माणूस शेवटी यशस्वी होतच असतो. जे रडत आहेत त्यांच्यासाठी तुझे अश्रू व्यर्थ जाणार नाहीत. देव प्रत्येक वेदना पाहत आहे. आज जे दुःख वाटत आहे ते उद्या तुझ्या जीवनातील सर्वात मोठी शिकवण बनणार आहे. जे टेन्शनमध्ये आहेत त्यांच्यासाठी उद्याची जास्त चिंता करायची नाही. आजचे कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडायचे आहेत. चांगली कर्म सोडायचे नाहीत. योग्य वेळी योग्य फळ मिळत असते. जे अडचणीत आहेत त्यांच्यासाठी समुद्रातील मोठ्या लाटांमध्ये जहाज बुडत नाही, तर जहाजात पाणी शिरल्यामुळे बुडते. त्याचप्रमाणे बाहेरची संकटे तुला हरवू शकत नाहीत, जोपर्यंत तू मनाने हार मानत नाहीस. आज स्वतःला सांग, मी मजबूत आहे, मी हार मानणार नाही. स्वामी समर्थ माझ्या सोबत आहेत. माझे चांगले दिवस नक्की येतील. विश्वास ठेव, प्रयत्न करत राहा आणि संयम सोडू नकोस. जे तुझ्यासाठी योग्य असणार आहे ते योग्य वेळी तुला नक्कीच मिळणार आहे. जर आज तुझ्या डोळ्यात अश्रू असतील तर ते पुस. जर मनात भीती असेल तर ती दूर कर. जर आयुष्य अंधारलेलं वाटत असेल तर एक दिवा लाव, श्रद्धेचा. कारण जिथे श्रद्धा असते तिथे स्वामी समर्थ असतात आणि जिथे स्वामी समर्थ असतात तिथे पराभव नसतो. आजचा हा संदेश संपवताना फक्त एवढंच सांगते, कदाचित आज तुमचा सर्वात कठीण दिवस असेल, पण लक्षात ठेवा, उद्याचा दिवस तुमच्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस असू शकतो. विश्वास ठेवा, प्रयत्न करत राहा, स्वामींचं नामस्मरण करत राहा आणि मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.